पेपर फुटीमुळे इंजिनिअरिंग फार्मसीचे प्रवेश रखडणार, शैक्षणिक सत्रही विलंबाने सुरू होण्याची शक्यता. नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी मनीषा मांढरेच्या लॉकरची झाडाझडती. लॉकरमध्ये जुन्या प्रश्नपत्रिका, महत्त्वाचे कागदपत्र मिळाल्याची माहिती. मनीषा मांढरे सध्या सीबीआयच्या कोठडीत. नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयची धडक कारवाई सुरूच. लातूरच्या डॉक्टर मनोज शिरुरेला पुण्यातून घेतलं ताब्यात. शिरुरे आरोपी मोटेगावकरच्या संपर्कात होता. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणाची आजपासून फास्ट ट्रॅक सुनावणी. पुण्यातील विशेष न्यायालयात दररोज होणार सुनावणी. नराधम भीमराव कांबळेला कठोरात कठोर शिक्षेसाठी सरकारचे प्रयत्न. रेल्वे भरती आंदोलन मारहाण प्रकरणी आज पुन्हा सुनावणी. राज ठाकरे सकाळी 11 वाजता ठाणे कोर्टात उपस्थित राहणार. वाशिम जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा, डिझेल अभावी मशागतीची कामं रखडली. डिझेलसाठी वाहनांच्या पेट्रोल पंपांवर रांगा. मुंबईत आज राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक. मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली बैठक. डिझेल तुटवड्यावर तोडगा निघणार का याकडे लक्ष. पाणी टंचाईच्या संकटात मुंबईकरांना सरकारचा दिलासा. धरणांमधील राखीव पाणीसाठा वापरण्यास महापालिकेला परवानगी. ऑगस्टपर्यंत अतिरिक्त पाणी कपातीचं संकट टळणार. विदर्भासह उत्तर भारतात उष्णतेची तीव्र लाट. वर्ध्यामध्ये पारा थेट 47 अंशांवर, तर पुढील 4 दिवस उष्णतेचा ताप कायम राहणार. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता. पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यानंतर होत असलेल्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत बदलाबाबत चर्चेची शक्यता. एसएल समूहाला 100 वर्ष. दूरदृष्टी, नवनिर्मिती आणि पिढ्यांना प्रेरणा देणारे एक शतक. सर्वच क्षेत्रांमधून शुभेच्छांचा वर्षाव.